आज आपण प्रगटीकरणामध्ये ज्या 7 मंडळ्या, प्रगटीकरणामध्ये ज्या 7 मंडळ्या आहेत आणि त्या मंडळ्यांना ख्रिस्ताने ज्याही गोष्टी सांगितल्या त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांबद्दल प्रभू येशूने त्यांची वाहवा केली, परंतु त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मंडळीला दोष देखील दिला, यासाठी की मंडळीने सुधरावं. आणि म्हणून आज आम्ही 7 मंडळांचा, त्यामधील काही मंडळांचा अभ्यास करणार आहोत, जो आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तर पहिली मंडळी आहे, कुठली मंडळी आहे? आम्ही इफिस येथील मंडळीबद्दल पाहणार आहोत. तर या इफिस येथील मंडळीबद्दल आम्ही पाहत असताना, वाचा पहिलं वचन कोणीतरी. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही. जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करीतो. 7 तारे धारण करतो. जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो. 7 समयामधून चालतो. तो असे म्हणतो, तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहे. लक्ष द्या इकडं. पवित्र शास्त्रामध्ये मंडळांना दिलेल्या शिक्षणामध्ये आज आम्ही काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. तर मग या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर आपण पाहतो, सुरुवात कुठून केली? जो आपल्या हातामध्ये 7 तारे धारण करतो. 7 तारे हे मंडळीच्या दूताचं दर्शक आहे. कोणाचं दर्शक आहे? सेवकाचं दर्शक आहे. 7 तारे कशाचं दर्शक आहे? सेवक. आणि देवाच्या वचनामध्ये म्हटलंय, जो आपल्या हातामध्ये धारण करतो, याचा अर्थ मंडळी मनुष्याच्या म्हणजे सेवकाच्या इच्छेप्रमाणे चालत नाही, तर मंडळी परमेश्वराच्या संकल्पाद्वारे आणि देवाच्या आत्म्याकरवी चालवली जाते. समजलं का? म्हणून अनेकदा काही लोक म्हणतात, ही माझी मंडळी मनुष्याची आहे का? मंडळी कोणाची आहे? ख्रिस्ताची आहे. त्याच्यासाठी त्याने आपलं बहुमोल रक्त सांडलं. काय सांडलं? बहुमोल रक्त. बरोबर ना? आणि ती किंमत त्याने मंडळीसाठी मोजली. म्हणून सेवक या नात्याने आम्ही मंडळी चालवत असताना त्या परमेश्वराने मंडळी चालवण्यासाठी आमची केवळ निवड केलेली आहे, याची जाणीव सेवकांना नेहमी असायला पाहिजे. बरोबर ना? मंडळी सेवकाच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर पवित्र आत्मा ज्या प्रकारे लीड करतो, चालवतो, त्यानुसार चालायला पाहिजे. त्याला मंडळी म्हटलंय, नाही का? म्हणून पुढं तो म्हणतो, जो आपल्या हातामध्ये 7 तारे काय करतो? धारण करतो. म्हणजे त्याच्या करवी ते चालवले जातात. पुढं म्हटलंय, जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो. काय आहे त्या 7 समया? काय आहे त्या 7 समया? मंडळीचे दर्शक आहे. तुम्ही अनेक ठिकाणी अनेकांच्या घरामध्ये ते एक बघितलं असं तुम्ही 7 समयाचं चिन्ह, नाही का? ते त्या मंडळांचं काय दर्शक आहे. आणि म्हणून या मंडळाबद्दल आम्ही पाहत असताना दुसऱ्या वचनामध्ये म्हटलंय, तुझे कृत्य, तुझे श्रम, तुझा धीर. किती गोष्टी? 3 गोष्टी. पहिलं काय? तुझी कृत्य, तुझा आणि तुझा धीर. प्रेषितांच्या कृत्यामध्ये येऊया.
सोडले आणि स्वतः सभास्थानात जाऊन यहुद्याबरोबर वादविवाद केला. लक्ष द्या, इथं प्रेषित पौलाबद्दल म्हटलं गेलंय. त्याच्याबद्दल कोण आहे? त्याच्या बरोबर कोण होते? अक्विला आणि प्रिस्किल्ला. पुढं म्हटलंय त्यांना त्याने कुठं सोडले? तिथं सोडले. आणि 19 वचन सांगतं, मग इफिस नगरात आल्यावर त्याने त्यास तेथे सोडले आणि स्वतः सभास्थानात जाऊन यहुद्या बरोबर वाद विवाद केला. प्रेषितांची कार्यपद्धती जर आपण पाहिली तर प्रेषित पौल जिथेही जायचा ना, यहुद्यांच्या सभास्थानात जायचं. कुठं जायचं? कारण अनेक यहुद्यांना खरं वास्तव अजूनही माहिती नव्हतं की येशू हा जगाचा तारणारा आहे. येशू कोण आहे? अरे त्या काळात प्रेषित पौलाने तसं केलं. आज देखील आज किती मंडळी अशा आहेत की ज्यांना तारणाराच माहिती नाही. आहे का माहिती? किती सेवक असे आहेत, बरोबर ना, त्यांना तारणारा कोण आहे याची ओळख नाही खरी. आणि म्हणून ते तारणाऱ्याची भक्ती सोडून इतरांची भक्ती करत बसले आहेत. खरं वास्तव आहे का? मग जर प्रेषितीय काळामध्ये आम्ही पाहिलं तर ज्या ठिकाणी प्रेषित पौल गेला तो यहुद्या बरोबर काय करायचा? वादविवाद. आणि तो प्रत्येक ठिकाणी त्यांना हे समजून सांगायचा प्रयत्न करायचा का येशू हाच काय आहे? तारणारा आहे, तो जिवंत परमेश्वर आहे, त्याने सर्व काही निर्माण केलं, बरोबर ना. आणि म्हणून अनेक ठिकाणी काय व्हायचं? त्याच्यामुळं काय होत होतं? विरोध व्हायचा. काय व्हायचा? लोक त्याच्याबरोबर वितंडवाद करायचे, लोक त्याला आडवं तिडवं बोलायचे, बरोबर ना. परंतु काही लोकांच्या जीवनामध्ये सत्याचा प्रकाश ज्यावेळेस जायचा ना, त्यावेळेस ते ख्रिस्तासाठी, देवाच्या राज्यासाठी जिंकले जायचे, बरोबर ना. मग हे कुठं घडलं? एफेसमध्ये. पुढं जर वाचलं तर काय म्हटलंय? पुढं वाचा. मग इफिस नगरात आल्यावर त्याने त्यास तेथे सोडले आणि स्वतः सभास्थानात जाऊन यहुद्याबरोबर वादविवाद केला. नंतर त्याने आणखीन काही दिवस राहावे अशी ते विनंती करत असताही तो कबूल झाला नाही. तिथलच्या लोकांची अपेक्षा होती अजून काही दिवस प्रेषित पौलाने कुठं राहावं? इफिस मध्ये राहावं. परंतु त्याने मान्य केलं का? नाही केलं. पुढं तर त्यांचा निरोप घेताना देवाची इच्छा असल्यास तुम्हाकडे मी पुन्हा येईन असे म्हणून तो तारवात बसून इफिसाहून निघाला. आणि निरोप घेत असताना तो काय म्हणतो? जर देवाची इच्छा असेल तर मी तुमच्याकडे काय होईल? पुन्हा येईल. आमच्या जीवनामध्ये आमची इच्छा महत्वाची नाही, देवाची आमच्याविषयी काय इच्छा आहे ती अत्यंत महत्वाची आहे, बरोबर ना. म्हणून आम्ही केवळ प्रार्थना करून चालणार नाही, तुझी इच्छा पूर्ण होऊ ते आम्ही करायला पाहिजे, बरोबर ना. मग आमचं जीवन, चालणं, बोलणं, वागणं, राहणं कोणाच्या इच्छेप्रमाणे असायला पाहिजे? देवाच्या इच्छेप्रमाणे असायला पाहिजे. हे परमेश्वर या ठिकाणी अपेक्षित आहे. पुढे वाचा. मग कैसरियास पोहोचल्यावर तो वरती गेला आणि मंडळींचा निरोप घेऊन अंत्योकियास खाली गेला. तेथे काही दिवस राहून तो निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत व फ्रुगिया ह्यातील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला. प्रेषित पौल वेगवेगळ्या भागामध्ये व्हिजिट करायचा, भेट द्यायचा, त्या ठिकाणी देव चमत्कार करायचा, मंडळ्या उभ्या राहायच्या आणि प्रेषित पौल पुन्हा त्यांना जाऊन त्याच्या ख्रिस्ताच्या वचनामध्ये स्थिरवण्यासाठी काय करायचा? बोध करायचा, मार्गदर्शन करायचा. आणि असं झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर इफिसमध्ये अपोल्लो, मागच्या वेळेस मी तुम्हाला शिकवला हा विषय, बरोबर ना. आणि प्रेषित पौला बरोबर अक्विला आणि प्रिस्किल्ला हे होते, कारण त्यांचा व्यवसाय एकच होता म्हणून ते संगती होते. परंतु प्रेषित पौलाची सहभागिता, लक्ष द्या, कोणाची? ज्यावेळेस अक्विला आणि प्रिस्किल्ला यांना लाभली त्याचा परिणाम हा झाला, ते वचनामध्ये एवढे मुळावलेले होते की ज्यावेळेस अपोल्लो त्या ठिकाणी आला
आणि त्याने देवाचा मार्ग अधिक चांगल्या प्रकारे अक्विला आणि प्रिस्किल्ला यांनी अपोल्लो याला समजून सांगितलं. समजलं का? म्हणून तुम्ही जर या मंडळीत आहात आणि जर मी तुम्हाला माझा वेळ देऊन समय देऊन शिकवत आहे ना, तर तुमची प्रगती मलाही दिसायला पाहिजे आणि तुमची प्रगती जगालाही दिसायला पाहिजे. समजलं का? समजलं का? आज अनेक मंडळामध्ये 10-10, 15-15, 20-20, 25-25 वर्ष काहींनी जीवन घातलेत, परंतु अजूनही ते दूध पेत आहेत. काय पेत आहेत ते? अरे कवर आम्ही तेल पाणी कवर हे खेळत बसणार. आज तो ख्रिस्त विश्वासाने आरोग्य देतो, आमच्या प्रार्थना अद्भुत कार्य करतात. या लेवल पर्यंत आमची वाढ व्हायला नको का? नको का? काही मंडळामध्ये जाणीवपूर्वक विश्वासधाऱ्यांना कुबड्यावर ठेवलं जातं. कशासाठी? की सातत्याने त्यांनी कुठे यावं? मंडळीमध्ये यावं. परंतु जर त्यांची आध्यात्मिक वाढच नाही, तर मी सांगेल त्या लोकांची देखील चूक आहे तिथं आणि त्या सेवकाची देखील चूक आहे. नाही का? बरोबर ना? दोन्ही चूक आहे. आणि म्हणून जसं इथं अक्विला आणि प्रिस्किल्ला प्रेषित पौला बरोबर राहिल्या कारणाने त्यांनी मोठ्या वक्त्याला सांगितलंच खरा मार्ग काय आहे. या लेवलवर तुमची स्थिती असायला पाहिजे. नाही का? नाही का? 3 दिवस उपवास मी तुम्हाला करायला सांगितले होते. कितीने गांभीर्याने घेतलं मला माहिती नाही. ते माझ्यासाठी नव्हते, ते तुमच्या कुटुंबासाठी होते, ते तुमच्या बंधनासाठी होते, ते तुमच्या सुटकार्यासाठी होते. नाही का? म्हणून अनेकदा इथं आम्ही पाहतो आज मंडळींची काय दुर्दशा आहे. काल एका व्यक्तीने कॉल केला मला. तो म्हटला, पाळक साहेब, आमच्या कुटुंबातले काही लोक तुमच्या मंडळीमध्ये पाठवून द्यावा, परंतु ते लांब राहतात असं मला वाटतं. असं त्याच्यामुळं त्यांना सातत्याने येणं कठीण होईल. मी म्हटलं, बाबा, मी कोणाला मंडळीत इन्व्हाइट करतच नाही. का नाही? जर त्याला वाटलं तर त्याने यावं. समजतं का? तो म्हटला, मग अंकुर नरुलाची एक शाखा आहे नगरमध्ये. कुठं आहे? आणि त्या शाखेमध्ये मोठ्या स्क्रीनवर त्यांचा संदेश दाखवला जातो. म्हटलं, उम्र बचपन की आणि अकल बचपन की अशी तुझी स्थिती आहे. त्याचं कारण हे, अरे इतके सेवक आहेत ना, जर असं असतं तर जागतिक लेवलवर एकच सेवक असता आणि त्याने सगळीकडे LED LCD लावून सगळीकडे मंडळा चालवल्या नसत्या का? बरोबर आहे ना? आणि जर तो फिजिकल रीतीने तिथं उपस्थितच नाही तर तो मंडळीने वाढवेल का? आणि आता तो म्हणतो, पाळक साहेब, त्यांची वाढ नाही झाली असं मला वाटतं. म्हटलं, तुझी तरी कुठं झाली? बरोबर ना? बरोबर ना? आपण कुठं सहभागिता घ्यावी, आपण कुठल्या मंडळीत असावं, आपण कुठं जावं, आपण कुठे जाऊ नये याचं ज्ञान आपल्याला नको का? नको का? नाही तर सेवक केवळ तुमच्या उपकार स्तुत्यालाच हाजरी देतात, कारण पाकिट राहतं. आणि इतर वेळी जर तुमच्या घरी व्हिजिटच नसेल, तुमची ग्रोथ होईल का? होईल का? नाही ना. आणि सेवक या नात्याने काम काय पाळकाचं? मंडळीला व्हिजिट करणं, भेट करणं, त्यांच्या सुख दुःखामध्ये हजर राहणं, हे पाळकाचं काय काम आहे. आणि म्हणून इथं आम्ही पाहतो अक्विला आणि प्रिस्किला केवळ पौलाच्या सहभागितेमध्ये असल्या कारणाने त्यांची लेवलवर होती. बरोबर ना? मॅच्युअर होते ते कशामध्ये? वचनामध्ये. बरोबर? आणि शिक्षका बरोबर राहिल्या कारणाने शिक्षण देण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये होती. नाही का? मग या दिवसामध्ये प्रभू तुमच्याकडून काय अपेक्षित हो? बरोबर ना? काय अपेक्षित हो? तुम्ही तुमचं आध्यात्मिक जीवन वरच्या लेवलवर ठेवायला पाहिजे. नाही का? खाली वाचलं तर काय म्हटलंय?
तेव्हा 19 अध्याय. हा, मग असे झाले की अपुल्लो करिंथात असता पौल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोहोचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यांना तो म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? आता इथं आपण इफिसची मंडळी पाहत आहोत. कुठली मंडळी? कुठालची मंडळी? इफिस येथील मंडळी पाहत आहोत. मग कोण होतं या मंडळीमध्ये? वर आपण पाहिले यहुद्या बरोबर त्याने काय केलं? वादविवाद केला आणि काही लोक तिथं त्याला मिळाले, नाही का? अक्विला प्रिस्किला त्याच्या बरोबर आहे. त्याच्यानंतर खाली जर आपण पाहिलं तर या वचनामध्ये म्हटलंय, ज्यावेळेस तो इफिस येथे गेला तिथं त्यावेळेस कोण आढळले त्याला? योहानाचे शिष्य. आणि तो त्यांना काय म्हणाला? तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? त्यांनी म्हटले, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही. मग कुठं होते? कुठं होते? बरोबर ना? आता योहानाला देव परमेश्वर स्वतः बोलला. काय बोलला? ज्याच्यावर पवित्र आत्मा कबुतराच्या रूपात उतरून येईल. उतरून येत असताना तू पाहशील तो तारणारा आहे, तो उद्धारक आहे, तो ख्रिस्त आहे. कोणाला सांगितलं? आणि योहान ज्यावेळेस लोक त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हटलं, तू ख्रिस्त आहेस का? तू कोण आहेस? तो म्हटला, त्याच्या पायतानाचा बंद सोडण्याची देखील सेवकाच्या ठाई असणारी नम्रता. बरोबर ना? आणि ख्रिस्ताप्रती असणारा त्याचा अलौकिक आदर तिथे दिसतो. आमच्याही आत्मिक जीवनामध्ये आम्हाला ख्रिस्ताप्रती आणि देवाप्रती पराकोटीचा आदर असायला पाहिजे. बरोबर ना? मग तो म्हणतो, लोक म्हटले, मग तू बाप्तिस्मा का करतो? त्याने तिथं प्रत्युत्तर केलं. बरोबर ना? मग ज्या वेळेस त्या पवित्र आत्म्याविषयी योहान बोलतो, येशू बद्दल बोलतो, त्यावेळेस हे होते का तिथं? होते का? नव्हते ना. तो काय म्हणतो योहान? तोच पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. कोणी शिक्षण दिलं? आणि हे काय म्हणते? काही लोक रविवार भक्तीला महत्व देत नाहीत. बरोबर ना? जुम्मे के जुम्मे. बरोबर? काही तर फक्त वर्षातून 3दा यायचे कष्ट घेतात. कधी? तेवढं त्यांचं आहे. काही लोक महिन्यातून एकदा येण्याची जास्त तसदी घेतात. कधी? प्रभू भोजन घेतल्याने तू तारला जाशील का? नाही ना. आज्ञा पालन जीवनात असायला पाहिजे, त्याने तू तारला जाशील. बरोबर ना? बरोबर ना? नक्कीच प्रभू भोजन घ्यायला पाहिजे, परंतु तिथं अनेक मंडळामध्ये पद्धत आहे. जर महिन्यातून 3 वेळेस तो गैरहजर असला त्याला प्रभू भोजनही देत नाहीत. त्याचं वागणं नीट नसलं तरी त्याला प्रभू भोजन देत नाहीत. तो मावा गावा गोवा, बरोबर ना? दारू गांजा असंही काही खातपीत असला तरी त्याला प्रभू भोजन दिलं जात नाही. म्हणून सहभागिता कंटिन्यू असेल तर काय शिकवलं गेलं हे माहिती असतं. आता हे म्हटलं आम्हाला माहितीच नाही. बरोबर ना? पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हटलं गेलंय. तो त्यांना म्हणाला, तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला? काय म्हटलंय? तर तुम्ही. अत्यंत महत्वाचं आहे बरं का. इपिस मध्ये चाललंय संभाषण आहे. कोणता बाप्तिस्मा? झेंड्या खालचा तो घेतलाय. बरोबर ना? बरं झालं झाडा खालून नाही गेला एखादा. दुसरा कुठला? शिंतोडून घेतलाय.
का दुष्काळात राहतो तू, का राजस्थान मध्ये राहतो, का पाळकाकडे पाणी संपलंय? हा, आलं का? आलं यार याच्यातून नाही. पण कसा घेतला? एका ठिकाणी मी गेलो आणि शिंतडून देणारा माझ्या समोर बसला होता. त्याच्या समोर एक कॅन्डिडेट होता घेण्यासाठी. त्याने वाटी घेतली, त्याला लोड आला माझ्यामुळं. त्याला माहित होता यार पठारे म्हणणार दाखव हे कुठं आहे. बरोबर ना? बरोबर ना? अरे जिथं प्रभू येशू ख्रिस्त बुडून बाप्तिस्मा देत असे, जिथं योहान बुडून बाप्तिस्मा देत होता, आणि वचनामध्ये म्हटलंय योहानाने ज्यावेळेस ख्रिस्ताला बाप्तिस्मा दिला तो पाण्यातून वर आला असं म्हटलंय. बरोबर ना? मग इकडे काय दुष्काळात आहे आपण राजस्थानमध्ये. कसला बाप्तिस्मा घेतला? इथं म्हटलंय, ते म्हटलंय पश्चातापाचा. कशाचा? बाप्तिस्म्याचे भरपूर प्रकार आहेत अनेकांच्या नावात. एखादा पाळकाला वाटलं तर स्वतःच्या नावातही द्यायला बसलाय. काय भरोसा आहे? काय भरोसा आहे का? हा, आण सांग मग. बरोबर ना? काय चाललंय मंडळामध्ये, काय दुरावस्था आहे. प्रेषित पौल तिथं मार्गदर्शन करतो. पुढे जर वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलंय, ते म्हटलं योहानाचा बाप्तिस्मा. पौलाने म्हटलं योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोकांना सांगत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर विश्वास ठेवा म्हणतो. कोण म्हणतो? आता हे लोक कोणाचे शिष्य आहेत? योहानाचे शिष्य. त्यांना काय म्हणतो? कोणावर विश्वास ठेवा? कदाचित योहान त्यांच्या दृष्टीने लय मोठा झाला असेल नाही का, परंतु कोणावर विश्वास ठेवा म्हणतो? आजही सेवक महत्वाचा नाही, येशू महत्वाचा आहे. अनेकांनी स्वतःला केंद्रस्थानी ठेवलंय. कोणाला? आणि त्या मंडळीच्या लोकांना येशूचं एवढं वाटत नाही तेवढं कोणाचं वाटतं? आमचे पास्टर. अरे काय हिरे लागलेत का त्याला? का मोशे सारखा चेहऱ्यातून त्याचा प्रकाश बाहेर पडतोय? हा, का त्याच्या सावलीत लोक बरे होते? का त्याच्या अंगावरून फडके नेऊन लोकांवर टाकल्याने बरे होतेत? होतंय का काही? फक्त त्याच्या तोंडात हे आहे, साखर आहे. पोतभर खाल्ली होती का त्याची? म्हणून ज्यावेळेस बोलतोय त्यावेळेस गोड येतं. मंडळीत कसे दारू प्या, गांजाची फुक मारा, गोवा मावा खा, लफडे करा, काही करा, परंतु काय करा? चर्चला या, दान द्या, दशाहून चुकवू नका, एवढंच आहे. अरे काय संघ घेऊन जाशील का? हा, बरोबर ना? मग जर मंडळी दोषी ठरते, पाळक काय ठरणार आहे? अरे गेहजीच थोड्याशा पैशापायी, थोड्याशा गोष्टी पायी कोड जीवनावर घेतले. काय घेतले? मग आपण मंडळीला फसवून या गोष्टी करणं चुकीचं आहे. आपण सत्य सांगून मोकळं होणं गरजेचं आहे, हे अपेक्षित आहे. बरोबर ना? म्हणून या वचनामध्ये तो म्हटला योहान कशाच बाप्तिस्मा देत असे? पश्चातापाचा. आमचा खरा पश्चाताप आम्हाला देवाशी जोडतो. आमचा खरा पश्चाताप आम्हाला कशाशी जोडतो? देवाशी. तो अपेक्षित आहे. जेव्हा खरा पश्चाताप होतो ना, लोकांचे जीवन बदलले जातात. काय म्हटलं मी? जेव्हा बंद झालं की जेव्हा खरा पश्चाताप होतो तेव्हा लोकांची जीवन काय होतात? बदलली जातात. काही चुकीच्या शिक्षकांनी सोशल मीडियावर एवढं चुकीचं पेरून ठेवलंय की त्या ठिकाणी आपण पाहतो ते चूक मानतात. त्याला काय म्हणतात? त्याला. परंतु वचन सांगतं ज्यावेळेस योहानाच्या शिष्यांवर प्रेषित पौलाने हात ठेवले, ते अन्य भाषेमध्ये बोलू लागले. ज्यावेळेस 120 लोक त्या मंडळी त्या वरच्या माडी वरच्या खोलीमध्ये काय करत होते? प्रार्थना करत होते. त्यांच्यावर पवित्र आत्मा आला, ते काय करू लागले? अन्य भाषामध्ये बोलू लागले. आणि ते कोणी कोणी ऐकलं?
जगभरातून जेवढेही भक्तिमान यहुदी यरूशलेम मध्ये आले होते 50व्या दिवसाच्या सणासाठी, त्या प्रत्येकाने काय केलं? ऐकलं आणि ते गोंधळून गेले. कोण गोंधळून गेले? आता चूक देवाची नव्हती, चूक कोणाची होती? कोणाची? मेंदूचा वापर करायचा, तसाच नाही ठेवायचा तो. चालला पाहिजे तो, नाही तर मृत अवस्थेत जाईन. या वचनामध्ये म्हटलंय त्यांनी डोकंच नाही चालवलं का? त्यांना वचनाचं नॉलेज होतं का? नव्हतं. बरोबर ना? मग जर वचनाचं नॉलेजच नसेल तर कळण का आम्हाला अन्य भाषा बोलावी की नाही? बरोबर ना? मग आम्हाला समजलं पाहिजे काय खरं आणि काय खोटं. मग देवाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलंय, हे सर्व लोक 120 लोक काय करू लागले? अन्य भाषा बोलू लागले. करींच्या पुस्तकामध्ये अन्य भाषेबद्दल लिहिलंय. जर आपण पाहिलं करींदकरास पत्र 14वा अध्याय 2 वचन. कारण फास्ट भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. इथं वचन सांगतं भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर कोणाबरोबर बोलतो? देवाबरोबर बोलतो. पुढं, कारण ते माणसाला समजत नाही, तो आत्म्याने गुड गोष्टी बोलतो. कारण ते माणसांना समजत नाही, तो आत्म्याने कशा गोष्टी बोलतो? गुड गोष्टी बोलतो, जे समजण्याच्या पलीकडे आहे. कशा गोष्टी बोलतो? गुड गोष्टी बोलतो. मग ज्यावेळेस तो भाषा बोलतो, जसं या ठिकाणी वचनामध्ये म्हटलंय, तो कोणाबरोबर बोलतो? मग काही महाभाग असे म्हणतात की प्रेषित पौलाने लिहिलं मंडळीची व्यवस्थेमध्ये, भाषा बोलणारे मंडळीमध्ये फार तर किती असावे? बरोबर ना? 1, 2, 3 असे असावे, प्रेषित पौलाने म्हटलं. मग अनेक जण अटकाव करतात, जास्त गोंधळ होऊ नये. का नाही हो? का नको? जर असं असतं तर पेंटेकॉस्टच्या दिवशी झालेला आवाज प्रभूने गप नसता का केला? रानात नसतं नेलं का त्यांना? एखाद्या कोणाच्या कानावरही नको. बरोबर ना? बरोबर ना? एका व्यक्तीला मी विचारलं, तो म्हटला देव आहे का? मी म्हटलं आहे. तो म्हटलं नाही. म्हटलं का? कारण मी पाहिलं नाही. काय म्हटलं तो? त्याने पाहिलं नाही म्हणून कोण नाही? म्हटलं जपान आहे का? म्हणे आहे. म्हटलं पाहिलंय का तू? म्हणे नाही. अरे तू पाहिलं नाही तरी जपान आहे. जपान कधी आहे? याने पाहिलं नाही तरी काय आहे? जपान आहे. इकडे काय म्हणतो? मी पाहिलं नाही म्हणून देव नाही. अरे अन्य भाषा तुला अनुभव नाही म्हणजे अन्य भाषा नाही का? अन्य भाषा तू बोलत नाही म्हणून अन्य भाषा नाही का? अन्य भाषा आहे ते पवित्र आत्म्याच्या अभिषेकाचं किंवा पवित्र आत्म्याने परिपूर्णतेचं पहिलं चिन्ह आहे. माणसं काय बोलले? अन्य भाषा बोलले. म्हणून जसं प्रेषित पौलाने तिथं म्हटलं, बोलणारे फार तर किती असावे? काय बोलला बरं तो? कारण समजून घ्या. का बोलला? कारण काही असं म्हटलं, संदेश त्यांच्या आत्मे, संदेश त्याच्या स्वाधीन असतात. बरोबर ना? याचा अर्थ काय? जसं घोड्याला लगाम आहे, बरोबर ना? जसं जहाजाला बरोबर ना कंट्रोल केलं जातं, तसं आमच्या आत्मे देखील परमेश्वराने आमच्या हातामध्ये दिलेत. परंतु
काही संदेश त्यांना किंवा काही विश्वासणाऱ्यांना असा आत्मा त्यांचा उधळतो ना, बरोबर ना. वचन चालू झालंय, वचनाची सेवा चालू झाली तरी तो थांबत नाही आत्मा. म्हणून प्रेषित पौलाने त्यांना काहीतरी नियम असावे म्हणून सांगितलं, गोंधळ करू नका विनाकारण. समजलं का? समजलं का? मग जसं वचनामध्ये म्हटलंय फार तर बोलणारे 2 किंवा 3 असावे, मग 120 लोकांना प्रभूने का बोलायला लावलं? त्यांनी 2-3 जणांना पाठवायला लागत होता. 1 बोलतोय, 2 बोलतोय, किती जण बोलले? बरोबर ना. 120 लोक मंडळामध्ये. सगळ्यांनी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत जा. कशी? बंधनं तुटले जातात, हालेलुया. सैतानाचे गड ढासळले जातात, हालेलुया. सैतानी शक्तीचं कार्य नष्ट होऊन जातं. कशाद्वारे? अन्य भाषा बोलण्याद्वारे. हा आपला अनुभव असणं गरजेचं आहे, बरोबर ना. म्हणून देवाच्या वचनामध्ये असं म्हटलंय, बोलणारे फार तर 2 किंवा 3 असावे. मग त्याचं प्रत्युत्तर मी दिलं. काय प्रत्युत्तर? एक माणूस म्हटलं, पाळ साहेब हे वचन सांगतं बोलणारे फार तर 2 किंवा 3 असावे. म्हटलं मग त्या 120 लोकांना वन टाइम प्रभूने बोलायला लावलं, तेच प्रभूला समजलं नाही का? हा, तो आला मोठा शहाणा, बोलणारे फार किती असायला पाहिजे? जास्त लोकांनी बोलल्याने काय फरक पडतो? फक्त शिस्त असावी, बेशिस्तपणा नको. बरोबर आहे की नाही? आजच्या मंडळांमध्ये काहींचा आवेश असा शिगेला जातो ना, बरोबर ना. कंट्रोल ठेवा. काय करा? कुठेही पण हे करायची गरज नसते. कुठं बोलाव्या, कुठं बोलू नये याचं नॉलेज आपलं असायला पाहिजे. काहींना ते दाखवायची सवय अंगात आल्यासारखं. अन्य भाषा बोलला का त्याला वाटतं अरे मी लय मोठा. दाखवायचा प्रयत्न आहे फक्त. समजलं? मी व्यक्तिगत अनेक वेळ अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो. दृष्ट आत्म्यग्रसित लोक आले, त्रासातले लोक आले, केले त्यांच्या प्रार्थना. आज आहे का कोणी इथं दृष्ट आत्म्याने ग्रसित? राहिले का कोणी? नाही. प्रदर्शन नाही मांडायचं, फक्त आत्म्यातून काही गोष्टी व्हायला पाहिजे, बरोबर ना. मग काही महाभाग म्हणतात जर अर्थ सांगता येत नसलं तर गप राहावं. तुला काय हौस आहे अर्थ ऐकून घ्यायची? अर्थ कोणाला सांगायचा आहे? हा, काय म्हटलंय? काय म्हणतो तो माणूस? सेवक काय म्हणतात? काय करावं? अर्थ सांगावा. अरे वचन सांगतं अन्य भाषा बोलणारा माणसाशी नव्हे. तू मध्ये कुठं घुसतो? कुणाशी बोलतोय? देवाशी बोलतो. आणि वचनात काय सांगितलंय? बोलणाऱ्यांचा मनोभाव काय आहे ते त्याला माहितीये, त्याला समजते ना, बरोबर ना. आता दाजी आपल्यामध्ये बसले तिकडं, त्यांची भाषा मला समजत नाही, बरं. स्वाती सिस्टर बसले, त्यांची भाषा मलाही समजत नाही. आता त्यांना ते जर बोलायला लागले आणि जर मी म्हटलं मला समजत नाही म्हणजे ही भाषाच नाही, होईल का? अरे ते बोलतात ना, बरोबर ना. मग मला आपण आपल्या भाषेत बोलतो तरी देवाला समजतं का नाही? हे यांच्या भाषेत बोलतात तरी देवाला समजतं का नाही? बंगालमध्ये एखादा विश्वासणारा त्याच्या भाषेत प्रार्थना करतो ते त्याला समजतं का नाही? आफ्रिकेमध्ये ते आदिवासी वनवासी जेही आहेत ते त्यांच्या भाषेमध्ये खडखड करतात, ते त्याला समजत आहे का नाही? समजत आहे ना. मग आपण काय म्हणतो? बोलणारे फार तर 2 किंवा 3. एकाने काय करावं? बोलावा. दुसऱ्याने त्याचा काय करावा? जरूर सांगावा. परंतु जर समजा त्या मंडळीत अर्थ सांगणारच नाही, मग बोलण्याचं बंद करायचं का? अन्य भाषा बोलत राहा. वचन काय सांगतं? जो अन्य भाषा बोलतो तो देवाबरोबर बोलतो, तो स्वतःची उन्नती करतो. कोणाची? अरे मग बाकीचा जो तुम्ही उक्त घेतलंय का? बरोबर ना. आपण कोणाच्या उन्नतीकडे पाहावं? स्वतःच्या उन्नतीकडे पाहावं. कोणाच्या उन्नतीकडे? स्वतःच्या उन्नतीकडे पाहावं. अनेक मंडळ्या
याला महत्व देत नाही, परंतु मी अनुभव पाहिला. एकदा एका शहरामध्ये मी प्रार्थनेसाठी गेलो असताना मला उशीर झाला होता. त्यांनी मला सांगितलं होतं, बाळासाहेब रिटर्न जाताना कमीत कमी आमच्या घरी येऊन जा. मी म्हटलं ठीक आहे, येऊन जातो. परंतु माझ्या व्हिजिटला मला उशीर झाला. 5-5:30 मला त्यांच्या घरी जायला वाजले. आणि ज्यावेळेस मी गेलो, चहा वगैरे झाला, मी त्यांना बोलवलं आणि म्हटलं बाकीच्या गोष्टी करण्याऐवजी प्रार्थना करू. रे हदना महदना हुरी सिखो रबाती खाला बांधाला हदना हदना मी सुरू केलं. आणि ज्यावेळेस हे सुरू झालं, देवाच्या आत्म्याचं कार्य सुरू झालं. दुरात्मे निघून जायला लागले आणि ते म्हटले काय झालंय? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं कार्य सुरू झालं. समजलं का? म्हणून गांभीर्याने घ्यायचं. असं म्हटलंय, जो अन्य भाषा बोलतो तो काय करतो? स्वतःची. ज्यावेळेस मी ते केलं, अनेकांना मोकळीक मिळाली, अनेकांना प्रभूने आरोग्य दिलं, अनेकांच्या बंधनं तुटले गेले आणि देवाचं गौरव झालं. म्हणून अन्य भाषा काय करायच्या? तासनतास बोलायच्या. त्याच्याद्वारे तुमची आध्यात्मिक काय होईल? वाढ होईल, तुमची उन्नती होईल. इथं म्हटलंय म्हणून अन्य भाषा आपण काय करावं? बोलणं अपेक्षित आहे. आणि जर इथं याच अध्यायामध्ये आम्हाला भाषेबद्दल सगळ्या काही गोष्टी सांगितल्या नाही का? आणि म्हणून जर आपण वाचलं तर इथंच अजून काय सांगितलंय? हा 13 वचन. भाषा बोलणाऱ्याने आपला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझा बुद्धीचा उपयोग कुणाला होत नाही. तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार. आता लक्ष द्या, इथं वचनामध्ये म्हटलं मी प्रार्थना कशी करणार? गळाले का? तुम्हाला उठता बसता लागत करा परत नसतं. काय वचनामध्ये काय म्हटलं? मी प्रार्थना कशाने करणार? आत्म्याच्या सामर्थ्याने, बुद्धीच्या सामर्थ्याने. काही वेळेला आपण एखाद्यासाठी प्रार्थना करतो. कशी करतो? आपण वरून त्याला पाहतो आणि त्या पद्धतीने करतो नाही का? परंतु दुसरी पद्धत काय आहे? आत्म्याच्या सामर्थ्याने. याचा अर्थ काय आहे? तुमच्या जीवनात समस्या काय आहे, भलेही सेवक या नात्याने मला माहिती नसतील, परंतु त्या परमेश्वराला माहित आहे. आणि ज्यावेळेस मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो ना, माझ्या इच्छेने नाही करत, देवाच्या इच्छेने तुमच्यासाठी मध्यस्थी करतो नाही का? मी असे अनेक अनुभव पाहिलेत. ज्यावेळेस मी अन्य भाषेमध्ये काही लोकांसाठी प्रार्थना केल्या ना, देवाने काय केलं? त्यांचं जे ठराविक त्रास होता त्यांना त्याच्यातून दूर काढलं आणि मला समजणारी भाषा तर त्याला समजली नाही का? मग दोन्ही पद्धतीने काय करायला पाहिजे? काही वेळेस फक्त एखादा अन्य भाषेतच प्रार्थना करतोय, आता समोरच्यांना माहिती नाही काय चाललंय, मग त्यावेळेस काय करायचं? म्हणजे मेंदू चालवा म्हणतोय प्रभू इथं प्रेषित पौलाच्या द्वारे, त्याचा थोडा वापर करा, बरोबर ना? आणि ज्यावेळेस तुम्ही त्या शब्दाने त्यांच्यासाठी प्रार्थना कराल काय होईल? बंधनं तुटले जाते. समजलं का? हे कोणत्या मंडळीमध्ये घडलं? इपिस आपण पाहत आहोत ना, इपिसची मंडळी. येणाऱ्या दिवसात मंडळीचं शिक्षण आपलं चालणार आहे. मेस कोणीही करायचं नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून हे लोक कशाने भरले? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. येणाऱ्या दिवसामध्ये पुन्हा आपण अन्य भाषेविषयी पाहणार आहोत. तर आज जर आपण परत आलो तर त्याच ठिकाणी जर आपण आलो तर काय म्हटलंय पुढे? वाचा बरं. मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्याने. नाही इपिसची मंडळीमध्ये आलो आपण. इपिस शेवटच्या याच्यामध्ये म्हटलंय ते ईश्वरी संदेश देऊ लागले. हे सुमारे 12 पुरुष होते. कोणता संदेश देऊ लागले? ते ईश्वरी संदेश काय करू लागले? ते देऊ लागले. ते किती पुरुष होते? 12 पुरुष होते. आणि म्हणून म्हटलंय इथं 2 गोष्टी घडल्या. योएल 2:28 काय म्हटलंय? मी मनुष्य मात्र आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल तेव्हा तुमचे पुत्र व कन्या संदेश देतील. समजलं का? मग आपोआप यांच्याकडे हे आलं. काय करायला लागले? ते ज्यांना संदेश द्यायचा आहे ना, संदेश कुठे? बाहेर गेला का?
ज्यांना संदेश द्यायचा आहे ना त्यांनी काय करावं, अभिषेकासाठी प्रार्थना करावी. काय करावी? आणि ज्यावेळेस अभिषेक तुमच्या जीवनात असेल, तुम्ही बौद्धिक क्षमतेने नाही चालणार, तुम्ही कशामध्ये चालणार? आत्म्यामध्ये. म्हणून महत्वाचा अभिषेक आमच्यासाठी आहे. म्हणून खालच्या वचनामध्ये जर आम्ही गेलो तर असं म्हटलं गेलंय, 8 वचन, नंतर तो सभास्थानात जाऊन निर्भीड देवाच्या राजाविषयी वादविवाद करत असताना त्यांना प्रमाण पटवीत 3 महिने बोलत गेला. किती महिने? किती आळस रे तुमच्या ठाई. अरे मी सांगतोय तुम्हाला वचन पटापट वाचायची सुद्धा कॅपॅसिटी नाही तुमची. किती दुःखाची गोष्ट आहे रे. हा, कुठं उभे आहात तुम्ही? मंदिरात. अरे डीएसपी चौकामध्ये ज्या वेळेस हिरवा बल्ब लागला जातो, थांबता का तुम्ही? मग वाचा म्हटल्यावर तुम्ही काढून ठेवलंय, वाचायला नको का? नको का? काय म्हटलं इथं की 3 महिने निर्भीडपणे बोलत प्रमाण पटवीत राहिलं. किती महिने? किती महिने? 3 महिने शिक्षण दिलं. कुठल्या मंडळीमध्ये? इफिसच्या मंडळीमध्ये. आणि कसा बोलत राहिला? निर्भीडपणे. ज्यावेळेस देवाचा अभिषेक जीवनात राहतो ना त्यावेळेस मंडळीची मनधरणी नाही होत. समजलं का? समजलं का? मॅडम जर शिकवित असल्या प्रत्येक लेकराला तसंच म्हण, ठीक आहे बाळा तू नका का वाचे ना, पुढच्या वेळेस वाच. सुधारणा होईल का त्याची? होईल का? शिक्षक या नात्याने काम काय? छडी मारणं हे काम आहे. बरोबर ना? इथं म्हटलं निर्भीडपणे बोलला. आज सेवक या नात्याने आमच्यामध्ये निर्भीडपणा असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? अत्यंत महत्वाची गोष्ट. जर निर्भीडपणा नाही, काय सेवा करणार आहे आपण? आताच्या परिस्थितीमध्ये काही जण त्या ठिकाणी घरात बसून राहिले, त्यांनी बंद करून टाकल्या सेवा. का नाही? का का बरोबर ना? प्रेषितीय काळामध्ये ज्यावेळेस प्रेषितांनी सेवा केली त्यावेळेस वधस्तंभ होता. काय होता त्यावेळेस? आता आहे का? त्यावेळेस शद्रक मेषक अबेदनगोला वेगळी ट्रीटमेंट होती. बरोबर ना? त्यावेळेस दानिएलाला वेगळी ट्रीटमेंट होती. त्यावेळेस याकोबाला वेगळी ट्रीटमेंट होती. त्यावेळेस यौसेपाला वेगळी ट्रीटमेंट होती. बरोबर ना? मग निर्भीडपणा आमच्यामध्ये अपेक्षित आहे. तो म्हटला निर्भीडपणे बोलत गेला. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, मग कित्येक जण कठोर आणि विरोधी होऊन लोकांसमोर समक्ष त्या मार्गाची निंदा करू लागले. तेव्हा त्याने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले. शेरड चले जाओ, माझी मेंढर, आणि ते ख्रिस्ताची वाणी ऐका. तो म्हणतो, प्रभूचं बोलणं वाचा तुम्ही. शास्त्री परिषद लोकांना काय म्हणतो? खतरनाक बोलतो प्रभू. योहान काय बोलला? सापाच्या पिल्लांनो. त्यांनी कसं घेतलं? स्पिरिच्युअल घेतलं. आमच्यात उणीवा आहे, आम्ही सुधारायला पाहिजे. नेहमी आमच्या उणीवातून आम्ही नकारात्मकता नाही घेऊ. कसं घ्यायला पाहिजे? सुधारणावादी, चांगलं ते घ्यायला पाहिजे. म्हणून या वचनामध्ये पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, शिष्यानं त्याने काय केलं? वेगळं केलं. आणि तुरंनाच्या पाठशाळेत ते दररोज वादविवाद करू लागले. कधी? आत्मिक वाढीसाठी दररोज सहभागिता असायला पाहिजे. समजलं का? आत्मिक वाढीसाठी दररोज का असायला पाहिजे? सहभागिता ही अपेक्षितच आहे. आणि म्हणून पुढे जर वाचलं तर असं 2 वर्ष चालल्यामुळे, किती वर्ष? 2 वर्ष. किती वर्ष इफिसच्या मंडळीत होता पौल? 2 किती मोठं भाग्य म्हणावं लागेल या लोकांचं. पौलासारखा व्यक्ती लाभला. बरोबर ना? बरोबर ना? तुमचं भाग्य आहे, माझ्यासारखा व्यक्ती तुम्हाला लाभला आहे. नाहीतर घुमते रह जाओगे वर्षानुवर्ष. कुठं? तिथंच बसा. देवाची कृपा असते. काय असते? आज जर मी शोधलं ना, मला एक मोठी मंडळी भेटू शकते. किती मोठी? कुठेही पण कशी मंडळी नाही भेटू शकत का? बरोबर ना? मग इथं वचनामध्ये जर आपण पाहिलं तर 2 वर्ष राहिला. आणि त्याचा परिणाम काय झाला? यहुदी हेल्लेनी लोकांनी
सर्व यहुदी व हेल्लेनी लोकांनी प्रभूचं वचन ऐकलं. क्या बात आहे. समजलं ना. जर अगोदरच तुम्हाला इपीची मंडळी न शिकवता जर तुम्हाला तिकडं नेलं असतं प्रगटीकरणाच्या पुस्तकात, काय ढेकळं समजले असते का? म्हणून मंडळीत कोण आहे हे समजायला पाहिजे. पहिले कोण होते? यहुदी लोक. दुसरे कोण होते? योहानाचे शिष्य. तिसरे कोण आहे? इथं किती मोठा कार्यक्रम लावलाय. किती वर्ष? 2 वर्षामध्ये हा दररोजच वादविवाद घालायचा. म्हणजे किती विश्वासणारे असतील विचार करा. हा, बरोबर ना. पुढे जर वाचलं तर काय म्हटलंय? देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कार घडविले. बघा, देवाने पौलाच्या हातून या इपिस मध्ये काय केलंय तर असाधारण चमत्कार घडवले. असाधारण, जे साधारण नाहीत असे काय घडवले? ते असे की रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली, म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. अरे रुमाल, रुमाल काय? रुमाल म्हटलंय. आणि फडकी, त्या काळामध्ये लोकांकडे काही चांगले सुगले फडके घेऊन आले लोक. जसे आज काय घेऊन येतात पाळक साहेब? या पाण्यावर प्रार्थना करा, ह्या तेलावर प्रार्थना करा. काही काहींनी तर साखरही प्रार्थना करून द्यायला सुरुवात केली. काय? साखर. काही काहींनी गुलाब प्रार्थना करून दिले. अरे ते कोणालाही जाऊन देतील आणि वैताग होईल. मग काय द्यायचं ते शिन होईल. काही नको करू, बरोबर ना. काय दिले? असे महाभाग लय भेटत आहेत आम्हाला. काहींनी काय केलं, एका ठिकाणी गेलो, प्रभूचे सेवक, वरिष्ठ सेवक माझ्या बरोबर होते आणि त्यांचं दुकान होतं एका कुटुंबाचं. ते म्हटले, पाळक साहेब आमच्या गल्ल्यात ठेवायला एवढी नोट प्रार्थना करून द्या. म्हणलं भाऊ, ही नोट तुझी प्रार्थना करून द्यायला काही प्रॉब्लेम नाही, परंतु बरकत आहे ना या नोटीमुळे नाही येत, तुझ्या वागण्यामुळे येते, आज्ञा पालनामुळे. नाही का? बरकत कशाने येते? म्हणून काय करतो हे आम्ही पाहणं गरजेचं. फडके नेले, रुमाल नेले आणि काय झालं? त्याच्या अंगावरून आणून ती रोग्यांवर घातली, रोग्यावर टाकली. रोग्यावर. कोणावर टाकली? काय झालं मग? त्यांचे रोग दूर होत असत. त्यांचे रोग निघून गेले. पौल तर आलाही नाही. पौल आला का? हा? जीवनात अभिषेक असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? अभिषेक. काहींनी नाव ठेवलेत अभिषेक. बच्चनचा का? हा? काहींनी नाव ठेवले ना, बरोबर ना. परंतु देवाचं राज्य बोलण्यात आहे का? सामर्थ्य ते कशात आहे? काही सेवक म्हटले, पाळक साहेब काही त्रासातले लोक तुमच्याकडे असलं आमच्याकडे पाठवून द्या. अरे तुला माहिती काय आहे भाऊ? हा, आता आम्ही लोक नाही हँडल करीत, तांत्रिकच हँडल करतो. चेड्या गोट्यावाले चले जाओ. हा, लय वरची लेवल आहे. अजून तू बालवाडीतच आहेस. अजून कुठं आहेस? UKG LKG तून बाहेर ये. देवाचं वचन सांगतं की ज्यावेळेस रेनड बॉन्के आफ्रिकेत सेवा कार्य सुरू केलं. आफ्रिकेत तांत्रिक मांत्रिक कसे आहेत? नाचतच आहेत ते. खतरनाक जंगलात भयानक तांत्रिक कुठे आहे? आफ्रिका खंडामध्ये. आणि ज्यावेळेस प्रेषितीय सेवा कार्य सुरू झालं, रेनड बॉन्के यांनी वचनाची सेवा केली, रिवायवल क्रुसेड घेतल्या, तांत्रिक मांत्रिकाने आपले पुस्तकं आणून जाळून टाकली. ते म्हटले, बाबा बाबा बाबा, तंत्र नाही मंत्र नाही, काही शॉर्टच नाही, येशूच्या नावात निकल जा. अरे काय आहे? काय जगाभरामध्ये एकच नाव जे सर्वश्रेष्ठ आहे, ते नाव येशू आहे. हालेलुया. ज्याच्या हृदयात हे नाव राहतं ना, त्याचा नाद करायला तांत्रिक आणि मांत्रिक देखील घाबरणार नाही का? बरोबर ना. म्हणून ते नाव कोणाला दिलंय? आम्हाला दिलंय. पवित्र आत्म्याचा शिक्का कोणावर मारलाय? आपल्यावर मारला. पौलाच्या अंगावर फडके नेले, पौलाच्या अंगावर टाकून काय नेलं? रुमाल नेले. लोक बरे झाले. वाचा. व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत.
त्यांच्यातून निघून जात असे. म्हणायची गरज नाही पडली. म्हणायची गरज पडली का? नाही. देवाने मागच्या काळात खूप सामर्थ्याने चालवलं. आजही पण अशुद्ध शक्तीने ग्रसित व्यक्ती पुढे आला ना तरी बिंगायला लागतोय. काही म्हटलो नाही तर का काय राहतो? अभिषेक काम करतो. कोणाचा? पवित्र आत्म्याचा. बरोबर ना? म्हणून पुढं वाचा. तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहुदी दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, ज्या येशूची पाऊल घोषणा करतो त्याची मी तुम्हा शपथ घालतो. आता मग कित्येक पंचाक्षरी, कित्येक पुढं वाचा. पुढं मी सांगितलंय ते पुढं ध्यान द्या. पुढं फिरस्ते यहुदी. फिरस्ते कोण? फिरणारे. आपल्यात नाहीत का फिरस्ते? आहेत. त्यांना मंडळ्या नाही काहीच नाही. फिरस्ते आहेत. तारकपूर झालं का शांतीपूर, शांतीपूर झालं का प्रकाशपूर, प्रकाशपूर झालं का लॉयड कॉलनी, लॉयड कॉलनी झालं का MIDC, MIDC झालं का नागपूर, नागापूर, त्याच्यानंतर कुठं कोठीवर, विद्यानगर. फिरस्ते. बरोबर ना? बरोबर ना? हे वेगळे फिरस्ते आणि हे पण वेगळे फिरस्ते. दोन प्रकारचे फिरस्ते. अजून काय म्हटलं पुढं? दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाम उच्चारून म्हणू लागले, ज्या येशूची पाऊल घोषणा करतो त्याची अर्धवट नका वाचू. जिथं मी आलो ना तिथून कंटिन्यू करायचं. त्याला लक्ष देऊन वाचणं म्हटलंय. काय आलं पुढं? यहुदी. आलं ना? ते सोडले का? ते सोडले का? इतकं मोठा एका शब्दाला महत्व आहे. कशाला महत्व आहे? कशाला महत्व आहे? एक शब्द देखील अत्यंत महत्वाचा आहे. इथं पहिली गोष्ट काय आली? पंचाक्षरी. दुसरी फिरस्ते. नाही ध्यान द्या. दुसरं कोण? बायबल आहे तुमच्याकडं. बायबल आहे तुमच्याकडं. दुसरे कोण? फिरस्ते. तिसरे कोण? यहुदी. तिन्ही पण. आता बघा, येशूचा जन्म वाढणं कोणत्या वंशात झालं? अरे यहुद्यांनाच माहिती नाही तो तारणार आहे का माहिती? मग यहुदी काय करायला लागले? काय करू लागले ते यहुदी? दृष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर येशूचं नाव उच्चारून म्हणू लागले, ज्या येशूची पाऊल घोषणा करतो त्याची मी तुम्हा शपथ घालतो. निकलो चले जाओ. म्हणजे यांना माहित होतं का? ज्या येशूची पाऊल काय करतो? काय करतो? घोषणा करतो. त्या येशूची मी तुम्हाला शपथ घालतो. कुणाला? दुष्ट आत्म्यानं तो शपथ घालतो. मागे एका व्यक्तीला भेटलो मी. तो म्हटला येशू खुदा नाहीये. म्हटला काही नको सांगू, फक्त उसका नाम ही काफी है. बरोबर ना? या वचनामध्ये त्या ठिकाणी यहुदी म्हणायला लागले, त्याची शपथ घालून मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो? वाचा पुढं. असे करणारे इसम एक यहुदी मुख्य याजक किंवा याचे 7 पुत्र होते. त्यास दुष्ट आत्म्याने जबाब दिला, मी येशूला व पौलालाही ओळखतो, पण तुम्ही कोण आहात? आता बघा, महत्वाचा टॉपिक शिकवतो, लक्ष द्या. आता इथं यहुदी मुख्य याजक, याला म्हणते ते याजक, याला म्हणते ते याजक. असे आहेत बरं का आपल्याकडं. असे उताडा आलाय आपल्या नगर भागामध्ये. कसे याजक? आता यहुद्यातून होता. आता यांनी काय केलं? एकटा नव्हता याजक किंवा, आणि त्याचे किती मुलं होते? याला म्हणते 8. सगळे कार्यक्रम करायचे. काय करायचे ते म्हणायचे. त्यास दुष्ट आत्म्याने जबाब दिला, मी येशूला व पौलालाही ओळखतो, पण तुम्ही कोण आहात? आता बघा, तो म्हटला अरे येशूला मीच ओळखतोय. कोण म्हटलं? दुष्ट आत्मा म्हटला येशूला मी ओळखतो, पौलाची मला ओळख आहे, परंतु तुम्ही
ज्यावेळेस आम्ही अभिषेकात चालतो ना, तर सैतानाचं अख्खं राज्य आम्हाला ओळखत राहत. नाद करायचा नाही. हा? का? कारण पवित्र आत्म्याचा शिक्का त्या प्रत्येकावर मारलेला असतो, नाही का? आमची काय असावी? ओळख असावी. आमची काय असावी? ओळख असावी. आम्ही कधीही आमची ओळख पुसू देता कामा नाहीये. मग पुढं म्हटलंय, तुम्ही कोण आहात? पुढं वाचा. मग ज्या मनुष्यात दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्याचवर उडी घालून दोघांस हटवले. आता लक्ष द्या, काही काही हाच प्रयोग करतात, काही काही महिलांना नाही, पण मध्ये मध्ये बोलायची लय हौस राहते. पास्टर काढीत असला, निघ येशूच्या नात निघ, निघ येशूच्या नात निघ, निघ येशूच्या नात. एखाद दिवशी असं तोंड सुजल ना, समजलं ना, आटोपता आटपणार नाही. म्हणून जसं घोड्याला लगाम आहे, तसं आपल्या जिभेला देखील कंट्रोल करायचं. आणि जर ते नाही झालं तर काय होतं? तोंडाळपणाचे फळ 100% भोगावे लागतात. कशाचे? तोंडाळपण. एकदा आम्ही निंबळक मध्ये होतो आणि पास्टर राहुल दिल्लीहून आले होते. कुठून? दिल्ली. आता कार्यक्रम आज झाला, 3 दिवसाची सभा होती. सभेसाठी मंडप टाकलेला, सगळं काही टाकलेलं, एकदम टाकाटक कार्यक्रम चालू झाला. परंतु एक दुष्ट आत्मा आलेला असा भयानक आला ना, तो मंडपाचे बांबूच धरून उपटू लागला. अरे सावलीत बसू दे आम्हाला, अरे मंडपाचे बांबू नको हे करू, थांब. त्याच्यानंतर गेला खडीचा गंज होता. आता खडीच्या गंजामध्ये असं दणकन डोकं घालायचं म्हणजे किती अवघड आहे. घातलं त्याने तसं, हा, लागलं भयानक. आता 2-3 जण तिथं आलते, त्यांच्यात आत्मा थोडा जास्त उत्साहित झाला. हा, आणि गणित असं झालं, त्याच्यामध्ये एक महिला होती, तिच्यात थोडा जास्तच आत्मा ऊर्जेत आला आणि ती गेली येशूच्या नावात. आता त्याने काय करावा? अशी कवळी घातली, डायरेक्ट उचलूनच फेकून दिली मागे. कसं करायचं बाबा? आता कसं करायचं? त्याच्यानंतर पास्टर राहुल जे मेन वक्ते होते, कोण होते? मेन वक्ते. कुठून आले? दिल्ली में से आए. स्टेजवर होते, ते पळत गेले आणि एका 4 व्हीलर कार मध्ये बसले. आणि त्यांना गणित असं झालं, ते म्हटले यासे चलो. म्हणलं अरे रुक, यासे काय करो, चलो. परंतु गणित असं झालं, पालकाच्या मुलाने चावी कुठं ठेवली ना. काय चलो, काय चलो, समजलं का? पाळकाच्या मुलाने चावी कुठं ठेवली. आता मी गेलो, म्हटलं काळजी नका करू. त्याला बाजूला घेतलं आणि एका रूम मध्ये नेऊन बसवलं. देवाच्या कृपेने नंतर त्या व्यक्तीला तो पळत पळत परत गेला घरी. येताने कुऱ्हाड घेऊन आला. म्हणलं काय शिनाडा झालाय बाबा हा, समजलं का? आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला हँडल केलं. देवाने त्याच्या जीवनात काम केलं. सांगायचं तात्पर्य हे, याकोब लिहितो, जिभेला वश करणं कठीण आहे, परंतु ती वश करा, ती वश करा. नाही तर तुमचा तोंडा असं सुजल ना, तिच्यातून शब्द देखील बाहेर येणार नाही. इथं किवाचे मुलं आणि काय म्हटले? निघ. ते म्हटलं अरे येशूलाही मी ओळखतो, अरे पौलालाही मी ओळखतो, परंतु तू कोण आहेस? आमची ओळख असायला पाहिजे. जोपर्यंत अभिषेक जीवनात येत नाही ना, तोपर्यंत जिभेला वळवळ करू द्यायची नाही. नाहीतर तिने वळवळ केली की तुमची चळवळ बंद करायला सैतानाला वेळ लागणार नाही. म्हणून अभिषेकासाठी थांबून राहा. समजलं का? पुढं. मग ज्या मनुष्यात दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्याजवर उडी घालून दोघांस हटवले. आता हाय पण जागृत झाला. ज्या मनुष्यावर काय होता? दुष्ट आत्मा. दृष्ट आत्मा. त्याने काय केलं?
त्यांच्यावर उडी घालून त्यांच्यावर उडीच घेतली. ते म्हटलं नको यार, टुनुक टुनुक चाचू नको, आता हे आपलाय पावर थोडाफार दाखवा. उडीच मारली आणि पुढे काय केलं? आणि दोघांस हटविले दोघांना आठवले, हट जाओ. आणि त्यावर इतका पगडा बसवला की ते उघडे नागडे व गायाळ होऊन त्या घरातून पळून गेले. देवाला धन्यवाद, पास्टर राहुलला उघडं नागडं काहीच नाही केलं. इथं या स्किवाचा असा कार्यक्रम केला, मग यहुदी होता म्हणून त्याच्यावर दया झाली अशातला काही भाग नाही. बरोबर ना? उघडे नागडे दामटले. म्हणून आपली लेवल काय, आमचं आध्यात्मिक जीवन काय, आम्ही कोणत्या स्तरावर आहोत त्याची आम्हाला नेहमी जाण असावी, नाही का? ती जाण संपली की आपलं जाणं आलंच. म्हणून इथं म्हटलंय त्या प्रकारे झालं. पुढं वाचा. तेव्हा इफिसात राहणारे यहुदी व हेलेनी या सर्वांस हिमायित होऊन भय प्राप्त झाले. आता या ज्यावेळेस एवढा कार्यक्रम खतरनाक लागला इपिस मध्ये एकच चर्चा, अरे काय झालं खतरनाक कार्यक्रम, बरोबर ना? हा, गल्लोगल्ली हीच चर्चा. हा, मग काय झालं तिथं? काय म्हटलंय? इफिसात राहणारे यहुदी व हेलेनी या सर्वांस हिमायित होऊन सर्वांना कळलं कुठं राहणारे, कुठं राहणारे. अख्ख्या शहराला समजलं काय कार्यक्रम झालाय. पुढे वाचा. होऊन त्यांना भय प्राप्त झाले आणि प्रभू येशू घाबरले बरं का? महिमा झाला. काय झालं? ते म्हटलं अरे येशूचा नाद करण्यात मजा नाही बाबा, ह्यो खतरनाक देव आलाय आता. बरोबर ना? बरोबर ना? देवाचं कार्य तसं आहे. पुढं. आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्यपत्रे घेऊन महत्वाची गोष्ट इथं आपली कृत्यपत्रे घेतली, पश्चाताप केला. काय केला? पश्चाताप केला. काय केला? पश्चाताप केला. कुठाच्या लोकांनी? इफेसच्या लोकांनी. पुढं. जादू करणाऱ्यातील बऱ्याच लोकांनी आपली पुस्तके जमा करून सर्वात देखता जाळून टाकली. ते म्हटले बाबा 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 बाबा, आता हे करून काय जमणार नाही. ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याच्या नावाने मी तुला शपथ घालतो, अरे जीव जाईन आपला. मग काय करा? सगळे पुस्तक जाळून टाकली. येणाऱ्या दिवसात माझा सगळ्या पुस्तकावाल्यांना सल्ला, तुम्ही पुस्तकही जमा करा ना, आपले चुकीचे कर्म लगेच स्टॉप करा, नाही तर जाळ धूर तुमच्याकडे येते, नाही का? बरोबर ना? गल्ली बोळामध्ये द्वारे घालणारे लोक आहेत. कुठं? रंगीबेरंगी धागे, त्याला काही समजाना, काही येऊन जाणार. गल्ली बोळामध्ये तांत्रिक मांत्रिक म्हणून फिरणारे लोक आहेत, नाही का? परंतु ज्या दिवशी येशूचा तडाखा बसतो ना, त्याला गाढ झोपेत त्याची झोप उडाल्या वाचून राहत नाही. समजलं का? कार्यक्रमच आहे. मागच्या वेळेस जे व्यक्ती आला तुम्ही पाहिलं, ती बाया 2-4 याच्यातच इथपर्यंत यायची. ऍथलीट होती का ती? बरोबर ना? त्यांना पाळक साहेब त्या तांत्रिकाने असं केलं तसं म्हटलं, काळजी नको करू. इकडं प्रार्थना केलं, तिकडं जाळ दूर झालं, लोळत होता घरामध्ये. नंतर यांना फोन केला, अरे काय करू राहिले तुम्ही, आम्हाला माहिती नाही, परंतु माझं अंग जळू राहिले. आत्ताशी तुझं अंग जळायला लागलं. आणि जर असंच तू नाद करीत राहिला तू अख्खा जळायला वाचून राहणार नाही का? कारण तो ईर्ष्यावान देव आहे. कसा देव आहे? ईर्ष्यावान. आणि त्याचा गौरव तो कोणाला जाऊ देत नाही. समजलं का? नंतर मग त्याने जे काही केलं होतं ते निघून गेलं. त्याच्यानंतर त्या बाईचा नवरा मला भेटला, गळ्यात पडला, म्हणजे मलाही पण जॉब लागला, बायको नीट झाली. म्हटलं आता येड्यापाना करू नको, सुधरून राहा. समजलं का? म्हणून कधीही कुठेही तोंड हलवायचं नाही. येशूच्या नावात निघ. आपली लायकी काय, आपली पात्रता काय, आपली लेवल काय, हे काय करायचं? ओळखायचं, त्यानुसार चालायचं. पुढं. आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती 50,000 रुपये झाली. आता यांनी सगळे पुस्तकं जमा केले आणि काय केले? बेरीज केली. केवढ्याचे पुस्तकं आम्ही आणले? तर किती? 50,000. अरे त्या काळात 50,000ची पुस्तकं जाळलेत. तर मी सांगन येणाऱ्या दिवसामध्ये लाखो रुपयाची पुस्तकं, करोडो रुपयाची पुस्तकं जाळण्यात यावी येशूच्या नावाने. नाही का? नाही का? कारण काय आहे त्याच्यामध्ये? थोतांड. काय आहे? बरोबर ना? आणि सत्याच्या प्रकाशापुढे असत्य टिकाव कधीच धरत नाही. समजलं का? सत्याच्या प्रकाशापुढं असत्याचा अंधार कधीच टिकाव धरत नाही. पुढं वाचा.
याप्रमाणे प्रभूचे वचन सामर्थ्याने ती वाढत जाऊन सर्वांदेखत त्यांनी जाळून टाकली. कोणा देखत? म्हणजे पौल गेला आणि अख्खे दुकानांना मोठाले ताळे लावून आला. कुठं? बंद, अघोषित बंद, पुन्हा खोलनाच नाही. समजलं का? हा, हे इपिस मध्ये काम केलं. पुढे वाचा. हे झाल्यावर मासेदोनिया व अखया या प्रांतातून यरुशलेमात 20 वाचा. याप्रमाणे प्रभूचे वचन सामर्थ्याने वाढत जाऊन प्रबल झाले. याप्रमाणे प्रभूचं वचन वाढत जाऊन सामर्थ्याने काय झालं? प्रबळ झालं. समजलं का? काय झालं?